बऱ्याच अडचणी आणखी लागत मला आणखी माझ्या घरात पाणी या घराला मी ओळखतो पिठाने याच्यावर एक कळाले म्हणून मी साखरवाडी करण्यात पडलो. काय माझं राजकीय काय झालं कशासाठी मी करू सांगणार माझ्या आर्थिक समाधानाचं झालं. माझ्या आर्थिक समाधान लावले तुमचा संसार. ही साखरवाडीतले पर्यटक बाजारपेठ बंद झाली होती. ही शिरामणी यांनी खुल्ली की नाही गमत ना. तुमच्या गावाला सगळ्यांना नोकऱ्या मिळत नाही. मिळाल्या त्यांना मिळाल्या. आज साखरवाडी कारखान्याचं कामगार 45 ते 35,000 रुपये. आई मग देतो माणूस ते की माणूस मग बोलायला आई हा दुसरा जो आहे कोण विश्वास. त्याच्याबद्दल काय बोलू. यांनी प्रत्येक डिपार्टमेंट मध्ये जाऊन पैसे याच्यावर जेव्हा केस झाली कमिशनर होते कोकटेंनी तो प्रश्न विचारलेला तुम्ही नव्हता तेव्हा राज्यमंत्री मित्र भारताचे कामगार माझे मित्र यांनी मला फोन केला की कामगार कशाला आहे बाप त्यांचं काय त्याला समज याला वाचवला मी आणि माझ्या छत्रावर बसलेला असा नोकरीला आलेली एक महिला सोडलेली नाही की आले जा माझ्यात लावायचं असलं तर लाव काय कष्ट लावायचं ते लाव. आता पावती आली माझ्याकडे या बंद काठी समाजाने म्हणतोय काय ते कुरेशी समाजाकडे किती पैसे उचलतो हे आम्हाला गाय या पवित्र आणि या पवित्र गाडीच्या ऍक्टिव्हिटीचं टाकलंय. काय मेलं कोण कोंबलं हे तर कोंबलं. एवढं सगळं झालं तरी माझा मूळ पदार्थ येतो. तुम्हाला जर विचारत असेल आम्ही चढण करतो आम्हाला काय तुम्हाला जाणं आम्ही द्यायचा आहे का कारखान्याला हातात आणि द्यायचा नसला तर रस्त्यावर या. 1-2,000 लोक आलेले मला पटणार नाही. 14,000 लोक यापैकी 13,000 लोक हे आपल्या सभासद आहेत. त्याच्या व्यतिरिक्त बाबा 6 लाख वीज कामगार झाला तेव्हा 20 लाख ड्राय भागात झालेला होते. आज काय फक्त पूर्व भागातच पाणी आहे. साखरवाडी पर्यटनामध्ये असोली परिस्थिती आहे तिथे काय करायचं लोक मला दिसते तुम्हाला चालते आता घरादारापर्यंत पोहोचले. मी म्हणत होतो तुम्हाला 30 वर्षे विकासाची दिशा घालते 6 महिने पुढे त्या तिसऱ्या बसल्या नगराध्यक्ष तक्रारचे पैसे घालते हे बजेट तेच तिथं मायावर असलेली नगरपालिका आणि आता उत्पन्न संबंध असलेली नगरपालिका सगळे सांगतात. कारखाना त्यांच्या जवळ गेला सत्तेत मुख्यमंत्र्यांनी दिलेला तर कोण दिला द्यायचा का नाही हा आपल्याला तुमची जर हिंमत असेल तर न्याय सरकार मिळणार नसेल कोर्टात मिळणार नसेल त्याचं त्यांना आपली ताकद आपल्याबरोबर ऊस देणं आपल्या हातात आहे. ती तुमची सोय करून घेतलेली आहे. 5 लाख टन ऊस जर तुमच्या गळात येतात 3 लाख टन हा आपल्या गटाचा टाकणार आहे. आज साखरवाडी कारखाना उचलून येणार आहे आणि हे जर होणार आहे तर ही माझी शेवटची सेवा तुमच्याकडे. आणि मी साखरवाडीला जाणार आहे काही 3 लाख टन माणसं वेचून 3 लाख टन नेणार. प्रत्येक गावाला फक्त आपल्या गटाचा आपल्या पार्टीच्या माणसालाच ऊस देणार आहे. ज्या माणूस स्वतःच्या तुम्ही जर बाहेर पडणार नसाल जो अनुभव आला मला दोन्ही इलेक्शन तुम्हाला सांगू का आमदारकी संजय मी सगळ्यांनी मिळून आमदारांनी मिळून कोविडला जेवढे लोक वाचवली होती त्यांनी जरी मतदान केलं असतं तरी आपला आमदार पडतो. आता आपण कोविडच्या काळात संजय पाटील चार्ज केले होते यांनी काय केलं बारामतीला आम्ही थांबवला का नाही आणि त्याची गाडीला हॉस्पिटलमध्ये नेऊन ती मोजून ठेवतो. माणसं तुम्हाला 15-10 हजारसाठी
मंडळी मला मी पुढे आमच्या घराने आमचं घर जाऊन तुमची सेवा करतो. तरी आम्ही तुम्हाला मठाचा मी तर तुम्हाला मठाचा भेटता म्हणून कधीही बघितले. मी तुमच्याकडे बघितले मनुष्य म्हणून बघितले, मानव म्हणूनच बघितले, गरजू माणूस म्हणूनच बघितले, राजकारणाच्या बाकीच्या ठिकाणी गरिबी हटाव एवढी होईल. 30 वर्षाची तुमची ही सेवा आज या लोकांच्या तुम्ही हातात केली आणि तो कुठल्या तोंडाने मला म्हणता गेला म्हणजे कोणाला जुना काळात आलो हनुमंतराव होते राजवाड्यापासून मोर्चा काढायचे कालव्यामध्ये 100-200-400 लोक आणि काळामध्ये तळीवर गेले फक्त 5. तिथे आठवत लहान होते त्याला माहिती बरोबर आहे ना म्हणून तो हे सगळं करण्यात गेलेलं आहे आणि आज ही सगळी देवेंद्र फडणवीस यांना मागणार होती अजून मंत्री अवस्था एखाद्या घरात तुम्ही ठरवला ते 12 लाख कोटीची शेअर कॅपिटल आपली कमी आहे ते आम्ही तुम्हाला करून देतो. निगेटिव्ह नेटवर्कचे संवाद आहे का काय कोणाची तयारी प्रत्येकाने सांगा आपल्या किती शेअर घेतलेला आहे. अहो याचा शेअर बघा हा रणजित मुख्य 15,000 शेअर रणजित निंबाळकरांनी 10,000 शेअर येणे बॅरिस्टर टिकवून त्यांनी 4,000 64 आता त्याच्या पुढे प्रख्यात कोणी विश्वास त्यांना 7,500 आणि प्रख्यात सावकार श्री शिवरामराजे खंडेकर यांना 14,000 आणि हे तुमच्या कामात चालवलं हवे यांच्या कामात आहे हे त्या प्रश्नोत्तरी मंडळात या ठिकाणी ती वाटते हे त्या प्रश्नोत्तरी मंडळात जातील देवेंद्र फडणवीस साहेबांच्याकडून स्टेट गॅरंटी घेतील. स्टेट गॅरंटी घेतल्यानंतर कर्ज घेतील आणि कर्ज डायव्हर्ट कसं करायचं कर्जाचं रूपांतर स्वतःला कसं करायचं हे उपळाच्या कारखान्याचे गणित नक्की दिलेलं आहे. ते शिकायला कारखान्यात होईल यांची गरज काय होणार नाही. तुमचे जुने जेवढे जर तुम्हाला आणायचे नसतील तर 15,000 रुपये शेअरचे कंप्लीट करा. माझी 2,000 उद्या जर वेळ आली तर रस्त्यावर हे घ्यायलाच पाहिजे आणि तेव्हा सगळे मिळून आले तर या मोर्चाचं आंदोलन मी स्वतः करतो. श्रम कारखाना राहिले नाही हे संबंध तालुक्याचं भविष्य हा कारखाना घ्यायचा प्रयत्न चालला आहे सत्तेच्या माध्यमातून आमदारकी सत्तेच्या माध्यमातून नगरपालिका सत्तेच्या माध्यमातून यांच्या मागे नोकर नाहीच आहे कधीच नोकर येणार नाही. हे असंच करणारी करून दहशत करून मिळालं ते काय इलेक्शन झालं काय शिवराज माझे झाले इलेक्शन शिवराज मुंडावडी होतं हे असा होता पोलिसांच्या पुढे तुझे पुढे एक म्हणतात अरे घडा विश्वास वगैरे मला खूप शिवशिव इतका नीच माणूस तुम्ही आयुष्यात बघितले माणसाच्या हातात संस्कार देणार असाल तुम्ही महान ते तुमचे संसार आहे माझा संसार नाही. तुम्हाला जर त्याची परवाच नसेल आणि समोरनं जाण्याची गाडी आली की बायकोच्या पत्राला तुम्ही नसले आपण सुखात राहा कसं कसं चाललंय ते गेलेलं इथं आमच्या खेळून पर्यंत इथं दाखला पोहोचायला हवा काय कुठं परदेशी नाका 2 विमानतळा आता काय हे एकदम भटकते काय काय आणि मागच्या बाजूला एक गार्डन पुढच्या बाजूला एवढं ट्रेन आहे सगळ्यात भोकट माणसं हे भोकट माणसाची भोकट माणसाला तुम्ही जर एक
आज माझे इलेक्शनचा प्रश्न नाही. आज आम्ही आमचे झालेले तुम्ही दिलेले आमचे पराभव आज त्यांनी मला केलेलं नाही, मी कधी मान्य करणार. मी केलेल्या कामाचा मी केलेल्या त्यागाचा हा पराभव झालेला आहे म्हणजे माझ्या डोक्यात जाणार नाही म्हणून मी आज स्पष्ट होतो. या दोन गोष्टी करणार असाल तर मला सांगा. त्यापेक्षा मला शुभेच्छा. रणजित नाईक म्हणजे लगेच फोन करेल, हे तुम्ही घेऊन टाका, तुम्ही चालवा. शुभेच्छा तुम्हाला. करू का? करू का? तुम्ही बाहेर पडणार आहे का होता की आणि तुम्ही एकटा जाणून काय पाहिजे नको आणू सगळ्यांना बघा. तुम्ही विचार करा, आम्ही जाऊन काही फायदा होणार नाही. एक चौदा प्रांताच्या घरी गेले, प्रांताच्या ऑफिसवर गेले, सरकारला एवढं 1000-2000 काय करते काय सवाल किती सवाल झाले तो सर्वसामान्य सगळे दिसतात ते कार्यकर्ते दिसते. कार्यकर्ते काय करणार? हे बघा 15,000 रुपये 4 महिन्यात 4 दिवसात आठवड्याचे नाही आले आणि हे तुम्हाला द्यायला मी सांगत नाही. जिल्हा बँकेकडनं तुमच्या सोसायटीकडनं दीर्घ मुदतीचं कर्ज तुम्हाला मिळेल. 9% व्याजाने असेल. सोसायटीला 8% मिळते आणि तुम्हाला 7 वर्षांमध्ये फेडायचे आहे आणि 7 वर्षाला फेडायला 15,000 काढले दरवर्षी 2,000 रुपये देतात नाही. अहो 10 रुपये काय रोज 2,000 मला उसातच करतो. हवे बाकीचं ते ऐकणार नाही. मला आठवड्याभरात गावागाव कार्यकर्ते येते सोसायटी कोणाच्या माहिती जाऊन 135 सोसायटी 130 तरी थोडं बाकी माझ्या सगळ्या सोसायटीत जाऊन कार्यकर्ते माझ्या घरी यायचं नाही, नोकरी मारायची नाही, पदवी मारायची नाही. ज्या गावाचा स्वतःकडे घेऊन बसा सदस्यांची यादी बाळा देते आणि मग जर आपल्याला जास्त मूल्य भेटलं तर आपल्याला कुठलीही बँक कर्ज देईल, कोणाची तिकीट मागायची आपल्याला 15,000 पूर्ण करणार का? मला बाकीचं काय बोलायचं नाही. देवेंद्र फडणवीसांनी काय केलं, मोदींनी काय केलं, हा काय करतोय त्याला जाऊन माहीत शोधायचं नाही आणि विमानात बसायला माणसाला जायचे पैसे तर पाहिजे. लोकांना पैसे तर पाहिजे. काय चाललंय त्याचं स्वप्न काय करायला आम्ही नाही. हे बघा त्यांची सत्ता आहे. सत्तेतून काय करते आम्ही सत्ता वापरली. 4 मुख्यमंत्री बनतो त्याच्या आधी बनतो. चंद्रबाबू जन्म 3 वर्षाचं 64 इलेक्शनला मी प्रत्यक्षात नव्हतो पण झालेले भांडणं माहिती होते. हे असतं सोडाचं राजकारण आणि जनतेच्या राजकारणात पाणी होतो, जनतेच्या संसारावर पाणी होतो. दहशत किती आहे बोलली दहशत आज जनमत घेण्याचे प्रयत्न चालू आहे. हे भाजप तालुक्यात चालू घेण्याची अगदी मागे देवेंद्र फडणवीस नाही, भारतीय जनता पार्टीला जोड नाही. देवेंद्र फडणवीसांची माझी उत्तम संबंध आहे परंतु आम्हाला कळत नाही देवेंद्रसारखे दूरदृष्टी असलेले माणसं ज्यांना आम्ही म्हणतो की महाराष्ट्र दिल्लीत रिप्रेझेंट करायला पंतप्रधान व्हायच्या तारखेला एसटी वडोदरा हे भूकट काय देवेंद्र साहेब तुम्हाला फसवणारे संपूर्ण तुमचा एक चाहता म्हणून मी तुमच्या पाठीला नसेल. तुमचं काम मी बघितलं तुमची भाषा बघितलेली स्वतःच्या भागाचा प्रश्न विषय आहे की तुम्ही मांडवला ते बघितलेले माझ्या निष्प्रट करणारे तुमची आज तुम्हाला संधी असताना आमचे सुखाचे संसार ते आम्ही कष्टाने सगळीकडे आपले निष्कर्ष सगळीकडे एका माणसाने नष्ट करू नका. एवढं माहिती आहे एवढं साहेबांना काही नाही जाऊ द्या. आमच्या बरोबरच मागचे त्यावेळेस
मला इलेक्शन पाहिजे ना, इलेक्शन पाहिजे आणि इलेक्शन जाऊ लावा इलेक्शन करू देश. एका बाजूला इलेक्शन लावायचं हे कुठे गेलं 20% विश्वास नाही केला. हवा जेव्हा जगला कुठं होतं कारखान्याला दुसऱ्या 4 दिवसात पुढच्या 4 दिवसात जेव्हा लागणार होतं तेव्हा आपण अजून काय करू तुमच्या लाईफच्या कारखान्यात अजून काय करू मला बोलता येतं तुम्ही ह्याच्या पलीकडे मी काय केले ते सांगितलं तुमच्या तोंडाने मला नाही काम करायला लागा आणि 15,000 द्या. बाकीच्या भांडवली 15,000 रुपयासाठी मला सगळी संसार नष्ट करू नका. वेळ येईल अजून काही काम करले तर संबंध 10,000 रुपयाचा मोर्चा घेऊन आपल्याला प्राण बाहेर जायला लागणार आहे आणि तिथं जाऊन या गावाचे पुतळे जायला लागणार आहे. परत परत त्याला परत मला घालवा स्वतः बसा सुरे आता काय वेळ म्हणता आमच्या पिढीने आम्हाला जे संस्कार केले गेले ते काम प्रामाणिकपणे केले. विकास जर पुढे करायचा असेल, इंडस्ट्री तर पुढे वाढवायची असेल, शिक्षण काय बेगोरीसारख्या करायचं मला आम्ही आमचे सिद्धांत घेतले आणि मला काही घेऊ आम्ही हे करू आणि तुमच्याकडे काय काढतात म्हणून घ्यायची वाटत त्यांनी काय काढलं मला सांग. एक काढलं त्या गुलू काढतो तुझं वाटलं होते त्याला टाकला त्याला त्याच्यामुळे त्याला मशीन नसलेला कारखाना त्याला विकण्याची अशी ते चांगलं आहे. सगळं तुमच्यावर येतं शेअर ऑर्डर होतं. कारखाना जेव्हा जेवढा विकतो आणि जेव्हा जेव्हा भरायला माणूस घेतला कारखान्याने पुढे विकत घेतला उरलेले पैसे असतात ते तुमच्यावर येतात ते तुम्ही लक्ष द्या. वेळ जर तुमची तुम्हाला आणता येते तर मी माझ्या शब्दाला मी हेक्टर मागे आलो पुढे जाऊन काय होत नाही आणि ती साथ विकासाला मिळाली. त्याचप्रमाणे विकास करण्यासाठी तुमची साथ मिळाली एवढंच आपण आल्याबद्दल धन्यवाद.